नमस्कार, मी डॉक्टर सुरेश. टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवित्र पोर्टल 2025 संदर्भातील ही एक महत्त्वाची सर्वसाधारण सूचना आहे. 18/8/2026 रोजी आलेली. यातील महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया. पहिल्या मुद्द्यामध्ये किती उमेदवारांनी लॉक केलेले आहेत प्राधान्यक्रम आणि जनरेट केले त्याची संख्या देण्यात आलेली आहे. त्यानंतर 2, 3 आणि 4 मध्ये जे वेगवेगळ्या त्रुटी असलेले उमेदवार होते, ज्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये त्रुटी होती, सेल्फ डिक्लरेशन लॉक केलेले नव्हते किंवा वेगळ्या रकान्यात माहिती लिहिली होती किंवा माहिती नोंदवलीच नव्हती, अशा सुद्धा उमेदवारांना या प्रक्रियेमध्ये सामावून घेतल्याच्या संदर्भातले हे 2, 3, 4 मुद्दे आहेत. 5वा मुद्दा महत्त्वाचा आहे बघा. 5व्या मुद्द्यामध्ये ज्या उमेदवारांनी आपली शैक्षणिक, व्यावसायिक आणि अन्य अर्हतेची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये केली नव्हती त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झाले नाहीत आणि त्यामुळे त्यांना या टप्प्यामध्ये प्राधान्यक्रम देता आले नाही, लॉक करता आले नाही, त्यांची ही संधी हुकलेली आहे. पण अशा उमेदवारांसाठी टप्पा 2 मधील पद भरतीच्या वेळी स्वप्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्त करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. म्हणजे अशा उमेदवारांनी निराश व्हायचं काम नाही. त्यांना दुसऱ्या टप्प्याच्या आधी पुन्हा एकदा हे जी काही माहिती नोंदवायची राहिली असेल, ज्यामुळे आपली संधी हुकलेली आहे, ती आपल्याला नोंदवता येईल. त्यामुळे ही काळजी घ्यावी आणि त्यावेळेस मात्र अशी चूक पुन्हा करू नका. 7वा मुद्दा जो आहे तो मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेबाबत आहे. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू, जिथे एकास एक या प्रमाणात उमेदवार ची शिफारस केली जाणार आहे. म्हणजे एका जागेसाठी एक उमेदवार. ज्या उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे ज्यांचे सर्वात जास्त TIT मध्ये गुण आहे त्यांची शिफारस होईल आणि त्यांच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्यांचं नाव शिफारस झाले की संबंधित व्यवस्थापनाकडून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. संबंधित व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट असेल, जर प्रायव्हेट स्कूल असेल तर, किंवा मग जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन स्कूल्स असतील तर त्या संबंधित अधिकाऱ्यांकडनं कागदपत्रांची पडताळणी होईल. त्यामध्ये जर सर्व कागदपत्रे योग्य वाटले तरच त्यांना पुढे नियुक्तीसाठी आदेश त्यांना मिळणार आहे, म्हणजे त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मिळणार आहे. या प्रोसेस नंतर 8व्या मुद्द्यामध्ये त्याच बाबतीत दिलेलं आहे की निवडीसाठी शिफारस झालेला उमेदवार एकदा शिफारस झाल्यामुळे पुढील या टप्प्यातील मुलाखतीसह तसंच पुढील फेरीसाठी विचारात घेतलं जाणार नाही. म्हणजे आता पहिलं मुलाखतीशिवायची निवड आहे, त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मुलाखतीसह जे आहेत त्यांच्या निवडी होणार आहे, त्यांच्या नियुक्त्या होणार आहे. पण त्या टप्प्यासाठी अशा उमेदवारांची निवड केलं जाणार नाही. तसंच पुढच्या फेरीसाठी सुद्धा विचार केला जाणार नाही. म्हणजे पुढचा जो टप्पा असणार आहे त्यातही विचार केला जाणार नाहीये. ज्यांची शिफारस झालीच्या पुढचा टप्पा काय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. म्हणजे शिफारस झाली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय अडचण निर्माण झाली आणि अपॉइंटमेंट ऑर्डर नाही मिळाली तरी त्या केसमध्ये सुद्धा त्यांना पुढील ते अपात्र ठरणार आहेत, कारण की त्यांनी पुरवलेली माहिती आणि कागदपत्र हे मिसमॅच होत आहेत. म्हणून सुद्धा असे सुद्धा उमेदवार पुढील टप्प्यासाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहे. शिवाय एखाद्या उमेदवाराने नाकारली, एकाच एकची जर त्याची निवड त्यांनी नाकारली, त्यांनी जॉब जॉईन नाही केला तरी सुद्धा ते या टप्प्यातून आउट होणार आहेत. त्यांना पुन्हा TIT देऊन नवीन निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. जेव्हा केव्हा पुढची होईल त्यावेळेस त्यांना तो विचार केला जाणार आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की एकाच एक जर आपली निवड झाली आणि आपली कागदपत्र जर पडताळणीमध्ये यशस्वीपणे आपण पार पाडली तर आपण जी कोणती नियुक्ती येणार ती नियुक्ती घ्या आणि जॉब जॉईन करा. तुम्हाला वरच्या वर्गात हवे असतील, अन्य ठिकाणी हवं असेल तरी सुद्धा आपल्याला पुढच्या वेळेस TIT देऊन मग त्यावेळेस तुम्ही पुन्हा अर्ज करून त्यावेळच्या सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला डिसिजन घेता येईल. पण आता जो जॉब मिळेल तो जर तुम्ही नाकारला तर मात्र तुम्ही या प्रक्रियेतून बाहेर पडाल, असं इथे लिहिलेलं आहे. 9वा मुद्दा हा खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील जे मुलाखतीसह प्रकार आहे त्याच्या बाबतीत इथे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. आधी मागच्या TIT आणि पवित्र पोर्टलमध्ये एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवले जात होते. आता फक्त 3च उमेदवार बोलवले जाणार आहे. जुन्या प्रक्रियेमध्ये असं लक्षात आलं होतं की हे 30 गुण जे संस्थेच्या हातात आहेत तिथे अन्य उमेदवारांना 0 गुण द्यायचे आणि ज्याला निवडायचं त्याला 30 गुण द्यायचे आणि त्याच्यामुळे त्या साहजिकच मेरिटमध्ये त्याचं एकूण 100 पैकी वर येत होता आणि त्याची निवड करण्यात होती आणि बाकीच्यांना मुद्दाम निवड प्रक्रियेच्या बाहेर करण्यात होते. आता जे 30 गुण आहेत त्या 30 गुणांची जी सुधारणा केलेली आहे, या गुणदानामध्ये 75 जे गुण आहेत, आधी 70-30 होते, आता 75 आणि 25 गुण या ठिकाणी देण्यात आता 75 गुण जे आहेत ते TIT परीक्षेतील ते जो काही TITचा स्कोर आहे तो 75 मध्ये कन्व्हर्ट होणार. नंतर 7 गुण जे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे जे BA BSc MA MSc जे प्लॅन डिग्रीज आहेत, अकॅडमिक क्वालिफिकेशन त्याच्यासाठी 7 गुण असणार आहेत.
व्यावसायिक अर्हतेसाठी 8 गुण म्हणजे B.Ed, D.Ed, M.Ed ह्या व्यावसायिक अर्हता याच्यासाठी 8 गुण आणि मुलाखत आणि अध्यापन कौशल्य म्हणजे मुलाखत असेल, डेमो लेसन असेल, याला मिळून 10 गुण असे मिळून हे 100 गुण होणार आहे आणि मग त्याचं मेरिट लागून त्या 3 पैकी एकाचं सिलेक्शन होणार आहे. या पूर्ण प्रक्रियेमध्ये हा जो मुद्दा आहे 10वा 11वा याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की त्रयस्थ व्यक्ती आणि आर्थिक गैरव्यवहारात आपण कोणी पडू नका. कोणत्याही अशा प्रकारची व्यवस्था याला सपोर्ट करत नाही आणि निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अशा प्रक्रियेचे आपण जर असं लक्षात आलं तर हा जो लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक 1064 त्याच्यावर आपण संपर्क करून ती माहिती द्यावी. मग थोडक्यात आपण जी ट्रान्सपरंट व्यवस्था आहे त्याच्यावर विश्वास ठेवून या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. एक चांगली गोष्ट या ठिकाणी नमूद करण्यात आली आहे की राज्यातील 76 अनुदानित शैक्षणिक संस्था म्हणजे ज्या एडेड आहेत, त्या प्रत्यक्ष शासकीय नाही, एडेड आहेत, खाजगी संस्थांच्या असतात पण अनुदानित आहेत. त्यातल्या 76 अनुदानित संस्थांच्या जे काही 1819 पद आहेत त्यांनी मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडला आहे. म्हणजे मुलाखत घेतली तर हे जे वरचे मार्क्स आहेत आणि हे देऊन असं त्यामध्ये व्यक्तिनिष्ठता येण्याची जी शक्यता आहे ती पूर्णपणे टाळलेली, गुणवत्तेच्या आधारावर निवड करणार आहात हे इथे नमूद करण्यात आले. म्हणजे ह्या 1819 खाजगी संस्थांमधील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका याच्या जागा मिळून एकत्रित विना मुलाखत थेट उमेदवार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे निवड प्रक्रियेचे अनुदानित शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन पवित्र पोर्टलतर्फे करण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांचे सुद्धा सर्वांना धन्यवाद देण्यात आले की आपण प्राधान्यक्रम वेळेत लॉक केलेले आहेत आणि प्राधान्यक्रम नोंद केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या निवडीसाठी पवित्र पोर्टलतर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. मी माझ्या चॅनलतर्फे सुद्धा आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि नियमित हे जे पवित्र पोर्टल आहे ते आपण नियमितपणे बघत राहा. विसरून जाऊ नका की आपण ॲप्लिकेशन केलेलं होतं, कधी येणार काय येणार याच्या संदर्भात कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियाच्या बऱ्याच पोस्ट असतात, काही यूट्यूबर आहेत ते त्यांना सुद्धा अर्थ चुकीचे काढतात. तर ते कोणत्याही यूट्यूब चॅनलवर कोणत्याही सोशल मीडियावर च्या माहितीवर विश्वास ठेवण्या अगोदर इथे या वेबसाईटवर यायचं, इथे न्यूज बुलेटिनमध्ये बघत राहायचं कोणती न्यूज आलेली आहे. याशिवाय इथे ज्या गाईडलाईन दिले यामध्ये सुद्धा नवीन परिपत्रक आणि अपडेट्स येत असतात. तर ही प्राथमिक माहिती याच्यावर आपण प्राथमिक विश्वास ठेवा आणि मग अन्य माहितीसाठी त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल जरूर बघा कोणतेही, पण मुख्य जो आपला विश्वास आहे तो या पवित्र पोर्टलच्या या अधिकृत वेबसाईटवर असला पाहिजे, या न्यूज बुलेटिन आणि इथे येणाऱ्या सर्व सूचनांवर असल्या पाहिजे. तर हे रेग्युलरली आपण इथे येत राहा आणि लॉग इन करून आपल्या लॉग इनमध्ये सुद्धा चेक करत राहा की काही अपडेट्स आलेले आहेत की नाही.